नगरदेवळा गटामध्ये फिरतोय। परवा आणि काल 2 दिवस आम्ही सबंध मतदारसंघात फिरून या मतदारसंघामधल्या या गटातल्या काय काय समस्या आहेत, कारण की अजून तर काही प्रचार सुरू झालेला नाही। प्रचाराला अजून आचारसंहिता लागल्यानंतर त्यावेळी आम्ही प्रचारासाठी येऊ, पण त्याच्या अगोदर तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये आम्ही एक आता असा दौरा लावलेला आहे आणि या दौऱ्यातून आम्हाला एकच आहे की तुमच्या गावातल्या समस्या काय काय, कारण की तुमच्या गावातल्या प्रत्येकाच्या आता आल्याबरोबर तरुणांनी त्यांची समस्या सांगितली। शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील, महिलांच्या असतील, तरुण वर्गाच्या असतील किंवा शेतरस्त्याच्या असतील, या सगळ्या समस्या आम्ही आता जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक गावात हा दौरा लावलेला आहे। कारण की मी काल परवापासून बघते जवळजवळ या नगरदेवळा गटामध्ये इतक्या भयानक समस्या आहेत की म्हणजे आम्हाला बघून सुद्धा इतकं परेशान झालो आम्ही की आज जवळजवळ स्वातंत्र्य मिळून किती आपल्याला 75 वर्ष पूर्ण होऊन गेले, तरी सुद्धा ज्या बेसिक गरजा आहे, मूळ गरजा आहे, मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झालेल्या दिसत नाहीये। नगरदेवळामध्ये काही काही ठिकाणी तर जाण्या येण्यासाठी रस्ते नाही, पाणी लांबून लांबून आणावं लागतं। ते धनगरवाडी वगैरे अशी जे गावं आहे, नगरदेवळा सीन इतकं अंतर म्हणजे इतका भयानक परिस्थिती आहे की त्या मानाने आम्ही इथं सुखी आहेत ना, तुम्ही रस्त्यावरच्या गावावर आहे। आणि समजा आता शेतकरी आहे, शेतकऱ्याचा आत्ताच पीक विम्याचा विषय असेल, शेतरस्त्याचा विषय असेल, अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या पण मग आता काही गावांमध्ये वेगळ्या समस्या आहेत, कोणाच्या इथं पाण्याची टाकीच नाही, कोणाचे काही प्रॉब्लेम आहे। तसं तुमच्या गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही जर एका पेपरवर लिहून दिल्या एक 5-10 मिनिटांमध्ये, तर आम्हाला जे काही विकासाचं विजन मांडायचं आहे, जी काही पुस्तिका काढायची आहे, त्याच्यासाठी आम्हाला त्या गोष्टी गरजेच्या आहेत। मागच्या 2 वर्षापासून तुम्ही बघताय, मी या मतदारसंघामध्ये 2 वर्षापासून फिरते, 2 वर्षापासून भरपूर समस्या पण ऐकलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात अजून काही आता आपण पूर्ण मतदारसंघाच्या समस्या बघितल्या, पण अजून तुमच्या गावाच्या स्पेसिफिक काही असतील तर त्या पण समस्या ऐकण्यासाठी आम्ही आज खास करून इथे आलेलो आहे। आपण आता दादांनी सांगितलं जसं शेतकऱ्यांच्या एकतर मालाला भाव मिळत नाही। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।